सर्व भावी शिक्षकांचे टीचर फॅक्टरी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षा जी तुमचं स्वप्न या ठिकाणी आहे, शिक्षक भरती होण्याचं ही पहिली पायरी आहे. कारण की नंतरची पायरी टेट भरती आहे. तर ही पहिली पायरी ओलांडण्यासाठी मित्रांनो आपण सर्व या ठिकाणी सज्ज झालेला आहे. ही पहिली पायरी ओलांडताना तुम्हाला ज्या 5 विषयांचा अभ्यास करायचा आहे, त्या 5 विषयापैकी अतिशय इम्पॉर्टंट विषय असा आहे की ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना, भरपूर शिक्षकांना या ठिकाणी मार्क्स कमी पडत असतात. परिणामी त्यांची टेट भरती जी आहे ती निघत नाही. एकतर 2-3 वर्षातून या ठिकाणी परीक्षा होत नाही. मागच्या वेळेस या ठिकाणी परीक्षा झाली, त्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे. मात्र यावेळेस तुम्हाला या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवायचं आहे. एकाच अटेम्प्टमध्ये यश मिळवायचं आहे. तर हा या अटेम्प्ट तुमचा वाया न जाता सिलेक्शन व्हायचं आहे. तर तुम्हाला जर सिलेक्शन व्हायसाठी तर हा इंग्रजी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर या विषयाचा अभ्यास आपण कशाचा करायचा आहे आणि कोणत्या पुस्तकातून करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे जो टी-ई-टीसाठी इंग्रजी जो विषय आहे हा विषय अनिवार्य आहे. पेपर 1 साठी सुद्धा 30 प्रश्न आहेत. तसंच पेपर 2 साठी सुद्धा या विषयासाठी 30 प्रश्न आहेत. तर या पेपर 1 साठी जे 30 प्रश्न आहेत याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आणि नेमकं तुम्हाला कशा प्रकारे याचं डिवायडेशन आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. या ठिकाणी तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात इंग्रजीसाठी. तर या 30 प्रश्नाचं जे विभाजन आहे ते साधारणतः 2 प्रकारे तुम्हाला करता येईल. बघा, या 2 प्रकारे करता येईल. कशा प्रकारे? तर नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला ग्रामर असेल, त्याचा एक जो पार्ट आहे या ठिकाणी ग्रामर असणार आहे आणि दुसरा जो पार्ट आहे तो व्होकॅब्युलरीचा असणार आहे. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ग्रामर या पार्टवर तुम्हाला मिनिमम 15 क्वेश्चन असणार आहेत. किती? मिनिमम या ठिकाणी तुम्हाला 15 क्वेश्चन असणार आहे आणि व्होकॅब या पार्टवर सुद्धा तुम्हाला मिनिमम 15 क्वेश्चन असणार आहे. तर या ठिकाणी लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी दोन्ही विषयाला सारखं वेटेज द्यायचं आहे. लक्षात ठेवा, ग्रामर हे तुमचं 2 मिनिटामध्ये होऊन जाईल. म्हणजे ग्रामर तुमचं हे तुम्ही कसंही अभ्यास करू शकता. मात्र व्होकॅब्युलरी हा जो पार्ट आहे, विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना, ज्या शिक्षकांना इंग्रजी विषयाची आवड नाही अशांनाच या विषयामध्ये खूप कमी मार्क पडतात. आणि तुम्हाला माहीत असेल, ज्या पण विद्यार्थ्याचं इंग्रजी चांगलं आहे ते विद्यार्थी हा देश विदेश कुठेही सुद्धा या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी काय एकदम परफेक्ट बनलेले आहेत आणि इंग्रजीला कधीही तोड नाही. गणित बुद्धिमत्तेला सुद्धा तोड नाही. मात्र त्यातला एकमेव असा इंग्रजी आहे की जो परीक्षा कोणतीही असू द्या, PSI, STI, मेन्स, राज्यसेवा कुठली असू द्या, इंग्रजी ही प्रत्येकाला त्या ठिकाणी थोडीफार अडचणीचीच जाते. त्याचं सर्वात एकमेव कारण म्हणजे काय? आपला शब्दसाठा कमी असणे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शब्दसाठ्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी इंग्रजीचं आहे जे मार्क्सचं डिव्हिडेशन आहे, तर हे संपूर्ण मार्क्सचं डिव्हिडेशन, पुस्तकं कशी असतील, पॅटर्न कसा असेल, कुठल्या प्रकारचे टाईप्स मधून हे प्रश्न विचारले जातात याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपली टी-ई-टी भरतीची ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे. ज्या बॅचमध्ये पेपर 1 तसंच पेपर 2 ची सुद्धा तुमची काय तयारी करून घेतली जाणार आहे? काय घेतली जाणार आहे? पेपर 1 आणि पेपर 2 ची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे. ही तयारी करून घेण्यासाठी आपण खास बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगळी पेपर 1 ची आणि पेपर 2 ची वेगळी बॅच जॉईन करायची गरज असणार नाही. तर या बॅचची वैशिष्ट्ये काही सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी एकतर परफेक्ट खूप अनुभवी शिक्षक आहेत की ज्यांनी मागच्या टेट भरतीमध्ये सुद्धा आपल्या 500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमीत कमी 100 पेक्षा जास्त मार्क मिळवून दिलेले आहेत. तसंच मागच्या टेट भरतीमध्ये, मागची जी टी-ई-टी भरती झाली होती त्या टी-ई-टी भरतीमध्ये जवळपास 1000 विद्यार्थी आपले त्या ठिकाणी काय झाले होते? पास झाले होते. तर तोच अनुभवाचा फायदा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे ई-बुक हे मोफत मिळणार आहेत. सर्व विषयाचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह सुद्धा असतील, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला हे जे लेक्चर्स आहेत या लेक्चरमध्ये तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे. व्हिडिओ डाउनलोड केली की तुम्ही ते व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता. एक लेक्चर किती वेळा बघू शकता, म्हणजे लाईव्ह हजर असले तर ठीक, रेकॉर्डेड बघू शकता आणि स्पीडनं सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता. तसंच याच्यासोबत तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला PYQ या ठिकाणी प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहे. तसंच तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका म्हणजे या ठिकाणी टेस्ट पेपर सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1 च्या 10 टेस्ट आहेत आणि पेपर 2 च्या 10 टेस्ट, अशा टोटल 20 टेस्ट आहेत. आणि या 20 टेस्ट सुद्धा तुम्हाला एकाच बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेत. पेपर 2 मध्ये तुम्हाला माहिती आहे टोटल 210 प्रश्न असणार आहेत. किती? 210. कारण की त्यात एक ऑप्शनल असतो तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशी या ठिकाणी बॅच आहे ज्याच्यामध्ये सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि सर्व विषयाच्या नोट्स असतील. मानसशास्त्राचे सुद्धा
प्रत्येक विषयाचे कमीत कमी 1000 MCQ दिलेले आहेत आपण. उदाहरणार्थ इंग्रजीचे 1000 MCQ, जीकेचे 5000 MCQ, तुमचं या ठिकाणी 5000 MCQ आहेत. समाजशास्त्र सामाजिक शास्त्राचे तुम्हाला 5000 MCQ असतील, मराठीचे 1000 MCQ, गणितचे 1000, बुद्धिमत्ताचे 1000, अशा सर्व विषयाचे 1000 तुम्हाला MCQ असून सामाजिक शास्त्र विषयाचे 5000 MCQ आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे सर्व टॉपिक्स कव्हर केलेले असं सर्व तुम्हाला या बॅचमध्ये काय अवेलेबल होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवर संपर्क करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. डबल अकॅडमी पुणे, आणि त्या ठिकाणी शिक्षक भरती कोर्सेसमध्ये जाऊन ते बॅचेस जॉईन करू शकता. तसंच याच्यासोबत आपले नेट सेटच्या सुद्धा बॅचेस आपल्या सुरू आहेत. याच्यासोबत जी या ठिकाणी उद्या सुरू होणार आहे, तसंच याच्यासोबतच आपल्याला तुमची पुरवठा निरीक्षकसाठी सुद्धा एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन चालतं, तर तुम्ही ते बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तर आपण आता तुर्तास वळूया आपल्या भागाकडे. तर तुम्हाला 15 प्रश्न ग्रामरचे, 15 प्रश्न व्होकॅब्युलरीचे येतील. तर आता तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न मिळवायचे असेल व्होकॅब्युलरीचे, तर मित्रांनो तुम्हाला स्पेशल व्होकॅब्युलरी या विषयासाठी तुम्हाला आजपासून तुम्हाला इंग्रजीची तयारी करावी लागेल. व्होकॅब्युलरीची डेली तुमचा अभ्यासक्रम 7 तास करा, 8 तास करा, 2 तास करा. स्पेशल 1 तास तुम्हाला व्होकॅब्युलरीचा द्यायचा आहे परीक्षा होईपर्यंत, नंतर तुम्हाला देता येणार. तर आताच तुम्ही या ठिकाणी व्होकॅब्युलरी जर फोकस केला तर जास्तीत जास्त मार्क मिळतात. कारण की आजपर्यंतचा इतिहास आहे, जनरली 30 पैकी ज्या आपण विद्यार्थ्यांना 15पेक्षा जास्त मार्क पडले त्यांचे सिलेक्ट एकाच प्रयत्नात पास होण्याचे चान्सेस 50% आहेत. किती टक्के आहेत? 50%. आणि ज्यांना या ठिकाणी 20पेक्षा जास्त मार्क मिळाले इंग्रजी विषयामध्ये, त्यांचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस 75% आहेत. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना 30 पैकी 25 मार्क मिळाले त्यांचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस 100% आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे चान्सेस याच्यावरच आहेत असं नाही आहे, परंतु इंग्रजी विषयामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 20 ते 25च्या दरम्यान जर मार्क मिळाले तर तुम्हाला या ठिकाणी TET एकाच प्रयत्नामध्ये पास होण्यास कोणीही रोखू शकत नाही. कारण की मराठीमध्ये प्रत्येकाला 20-22 मार्क पडतात, गणित बुद्धिमत्तामध्ये 20 मार्क पडतात, झाले 40 मार्क, जीकेमध्ये 20 पडतात, झाले 60 मार्क. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या ठिकाणी सिंपली सामाजिक परिसर अभ्यासमध्ये 20 मार्क पडतात, झाले 80 मार्क. म्हणजे आता तुम्हाला जो मेन गॅप आहे, जो सिलेक्ट होण्यासाठीचा, तो गॅप या ठिकाणी तुमचा पूर्ण करणार आहे हा इंग्रजी विषय. तर या इंग्रजी विषयासाठी आपण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण परिपूर्ण तुमची तयारी करून घेत आहे आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा याची तयारी करायची आहे. ज्याच्यामध्ये इंग्रजीसाठी आता ग्रामरसाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत ते तुम्ही बघून घ्या. याची जी लिस्ट आहे, ही लिस्ट तुमच्या वहीमध्ये लिहा आणि याच्यावर मेन फोकस करा. कारण की मागच्या परीक्षेमध्ये या प्रत्येक घटकावर 3-4 प्रश्न आलेले आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असतील, ॲडवर्ब असेल, पंक्च्युएशन असेल. या ठिकाणी पंक्च्युएशनवर सुद्धा खूप सारे प्रश्न येतात. नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, या ठिकाणी सेंटेन्स कुठल्या प्रकारचा आहे, कॉम्प्लेक्स आहे, सिंपल आहे, कंपाऊंड आहे. नंतर वर्बचे या ठिकाणी प्रकार, उदाहरणार्थ तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य दिलेले जातात, आय डॅश 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 गो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वेंट करायचं, काय करायचं या ठिकाणी. नंतर कंजक्शन, ज्याच्यामध्ये बट, इफ, नो सूनर, डीड हे जे आहेत हे. नंतर या ठिकाणी टेन्सेस आहेत, व्हॉइस आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, आर्टिकलवर या ठिकाणी, आणि प्रेपोजिशन. यातले जे महत्त्वाचे चॅप्टर असतील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या चॅप्टरवर प्रश्न येणार म्हणजे येणारच. तुम्हाला एकूण इंग्रजी 30 टॉपिक आहेत, 30 टॉपिकपैकी जवळपास 20 टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतात. आता त्यातले महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, नंबर 1 वर्ब टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला टेन्स टॉपिक इम्पॉर्टंट आहे, व्हॉइस टॉपिक इम्पॉर्टंट आहे, आर्टिकल टॉपिक इम्पॉर्टंट आहे, प्रेपोजिशन टॉपिक या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट असून या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चर हा टॉपिक सुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट. हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स दिलेले आहे, हे टॉपिक्स तर तुम्ही या ठिकाणी पाठच करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बाकी मग या ठिकाणी व्हर्बमध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी मॉडल व्हर्ब्स, सिनोनिम्स या ठिकाणी साधारणतः 2 प्रश्न, अँटोनिम्स 1 प्रश्न, रूट ऑफ द वर्ड, प्रिफिक्स अँड सफिक्स या ठिकाणी 1 प्रश्न. तसंच या ठिकाणी पर्सनल व्हर्ब्स, फ्रेझल व्हर्ब 2 वर्ष, इडियम्स आणि फ्रेजेस 3 प्रश्न. तर साधारणतः असे या ठिकाणी 15 प्रश्न तुम्हाला या घटकावर येतात, म्हणजे येतातच. किती? 15 प्रश्न हमखास तुम्हाला या ठिकाणी येतात. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस या घटकावर करायचा आहे. कारण की ग्रामर हे सगळ्यांना येतं आहे, मात्र व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 1000 इडियम्स आणि 1000 फ्रेजेस ह्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. काय करावं लागतील? पाठ करावं लागतील. या व्होकॅब्युलरीसाठी मी नक्कीच एक बुक तयार करणार आहे, तुम्हाला ते नक्कीच मी पुरवणार आहे. तत्पूर्वी मात्र
तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी व्होकॅब्युलरीवर जास्तीत जास्त फोकस करावं जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. बाकी या ठिकाणी मी तुम्हाला इडियम्स, फ्रेजेस, फ्रेझल वर्ब, प्रिफिक्स आणि हे सर्व तुम्हाला डेटा जो आहे या ठिकाणी बॅचमध्ये तसंच मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमची जास्तीत जास्त त्या ठिकाणी तयारी होईल. तर आशा करतो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आता आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे तुम्ही दिवसातला 8 तास अभ्यास करा की 10 तास करा, स्पेशल तुमचा 1 तास फक्त इंग्रजी व्होकॅब्युलरीसाठी द्यायचा आहे की जेणेकरून तुमचं हमखास सिलेक्शन झालं पाहिजे. बाकी सर्व जिम्मेदारी तुम्ही आमच्या टीमवर सोडा. आमची टीम तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट गायडन्स करेल. कोणालाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी शिक्षकांशी बोलू शकता आणि तुमचं सिलेक्शन हमखास त्या ठिकाणी करून घेऊ शकता. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जाता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं आहे तर या ठिकाणी पुस्तक वापरायसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. नंबर 2 या ठिकाणी MJ शेख सरांचं पुस्तक वापरू शकता. नंबर 3 त्या ठिकाणी महेश पाटील सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. नंबर 4 तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे अजून वेळ आहे तर तुम्ही पाल अँड सुरी यांचं पुस्तक वापरू शकता. लक्षात ठेवा, नुसतं यूट्यूब चॅनलवर लेक्चर बघून, फ्रीमध्ये लेक्चर बघून कोणालाही सिलेक्शन होत नसते. कारण की कुठलेही यूट्यूब चॅनल असू द्या, आपलं असू द्या, कोणते असू द्या मित्रांनो, 100% फ्री कोणीही देत नाही. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाने जर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली तर जास्तीत जास्त त्याचे 20 लेक्चर होतील. 20 लेक्चरमध्ये तो फक्त PYQ घेतो. उदाहरणार्थ एखादा ॲक्टिव्हाइजवर त्यानं जर 1 लेक्चर घेतलं तर ते ॲक्टिव्हाइजचे जे 50-40 नियम आहेत त्यातले 5-10 नियम तुम्हाला सांगणार आणि ते 5 नियम सोडून जर तुम्हाला प्रश्न आले तर असं होऊ नये म्हणून यूट्यूबवर अभ्यास होत नाही. कृपा करून प्रत्येकानं पुस्तक विकत घ्या. कुठलं यश मिळण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी पाहिजेत. नंबर 1 तुम्हाला पुस्तक पाहिजे. नंबर 2 तुमचं त्या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका आणि नंबर 4 ऑनलाईन पेपर टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहे की जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी तो सराव आवश्यक असतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं नियोजन केलं तर या ठिकाणी तुमचं नक्की सिलेक्शन राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला डेली फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे आणि प्लस 1 तास व्होकॅब्युलरीचा. ते सुद्धा ज्यांची व्होकॅब्युलरी चांगली असेल त्यांच्यासाठी काही गरज नाही, 2 तासात सफिशियंट आहे. मात्र जर व्होकॅब्युलरी नसेल तर तुम्हाला 1 तास अभ्यास करायचा आहे. आशा करतो या ठिकाणी संपूर्ण माहिती आवडली असेल. या ठिकाणी मी थांबून जातो. ॲप्लिकेशनचं नाव तुम्हाला माहीत असेल, नसेल तर लिहून घ्या, OO अकॅडमी पुणे. तर या ठिकाणी ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी पुणे. ॲपचं नाव पूर्ण असंच आहे. एवढं ॲपचं नाव आहे. प्ले स्टोअरला जाऊन सर्च करा आणि डाउनलोड करून त्या ठिकाणी जाऊन बॅचेस जॉईन करा. धन्यवाद.